आल्यात अहिल्या मॅडम, या. वहिनी, मी ना तुम्हालाच बोलवायला येत होते. या मॅरेज ब्युरो वाल्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या, तेच सांगायला येणार होते. तुम्ही कुठे चाललाय? बसा ना, तुमच्यासाठी चहा सरबत काही मागू का? नाही, नको. खरं तर आमचं अजून ठरलं नाहीये. ठरलं की कळवतो. अहो, ठरलं नाहीये ना, मग तर मी हे आज आणलेलं स्थळ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आदित्य सर ओळखतात आणि तुम्ही पण ओळखता. कुठलं स्थळ आहे? काय करते मुलगी? ती मुलगी खूप चांगली आहे, बिना आई बापाची आहे. मामा मामीनेच तिला सांभाळलंय. पण ती मुलगी स्वतःच्या हिमतीवर पुढे आली आहे. परदेशात शिकायला होती, आत्ता भारतात आले. मला खात्री आहे ती मुलगी तुम्हाला खूप आवडेल. बघू, फोटो बघू. हो, दाखवते. अनुष्का, आम्ही त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही ओळखतो हिला. अहो, तुम्ही ओळखता हो, माझ्याकडे तिची माहिती नव्हती. सगळी माहिती गोळा करून आणली बघा. त्याचं काय आहे, आम्हाला आदित्यसाठी असं स्थळ हवंय जे त्याला आवडेल, त्याला पटेल. काही घाई नाहीये आमची. हा फोटो आदित्य सरांना दाखवा तुम्ही. त्यांना जर ही मुलगी पसंत पडली ना, तर मी तिच्या घरच्यांशी बोलते. बरं, ठीक आहे, दाखवते. प्रिया, फोटोज ठेव तुझ्याकडे. चाल, चला येते. कळवतो आम्ही तुम्हाला. वहिनी, बघितलं ना, हे मॅरेज ब्युरो वाले आहेत ना, पैशासाठी काहीही करतात. बावट. अरे, अनुष्काच आहे. सावित्रीचं गाणं आहे हे कळलं की सगळेजण आपापली कामं पटापट आवरतात आणि येतात इकडे. आणि आमचे हे, ही इथे छान गाणं गातीये आणि ते तिकडे जाऊन झोपलेत. अगदी अरसिक आहेत. लग्नाआधी असं नव्हता ग तो. गंमत करतोय मी. दादासाहेब, पारू, अगं किती सुंदर गजरा मांडलायस तू आज. फार छान सुगंध सुद्धा येतोय. छान दिसतेस. कोणी आणला ग? सकाळी हिचा गजरा मी स्वतः ओरबाडून घेतला होता. वहिनी, नवीन गजरा कुठून आणला? हिनं सगळं मुद्दाम करते वाटतं. दुसरं कोण आणणार आहे? मारुती. लग्न झालं असतं तर नवऱ्याने आणलं असतं ना. आई एम सॉरी, या सगळ्याच्या मध्येच कामाचं बोलतोय. पण तू आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम अनुष्काला देऊन खरंच खूप बरं केलं. ती हा प्रोजेक्ट खरंच खूप चांगला करेल. आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं स्वप्न खरं होणार आता. तिने सगळ्या त्या ब्लूप्रिंट्स मागून तिचा स्टडी सुद्धा सुरू केलाय आणि उद्या तिच्या घरी एक मीटिंग ठेवली. सो तुला जमेल नाही यायला? अहिल्या मॅडम, मला सुद्धा असं वाटतंय की हे काम लवकरात लवकर व्हावं. आणि आता आपण इकडे सगळे जमलोच होत तर आदित्य सरांसाठी मुलीचा निर्णय घेऊया की. अरे, मी फोटो सुद्धा घेऊन आले. एक मिनिट. मला झोप येते. मी जाऊ का? ए, तू कुठं चालला? बस बस खाली. मी आलेच. तुम्ही काहीच निर्णय नका घेऊ, मी लगेच येते. हा, अरे, आले. अहिल्या मॅडमनी आणि मी शॉर्टलिस्ट केलेले काही फोटोज आहेत, तुम्ही बघून.
आहे प्रिया हे एक काम कर, हा फोटो सुद्धा ठेवते शॉर्टलिस्ट केलेल्या फोटोज मध्ये. कोण आहे? माझी भाची आहे, अगदी माझ्यासारखी आहे. बर. काय ग अहिल्या, सावित्री एवढं छान गात होती आणि मध्येच काय निघून आलीस? काय झालं? नाही, काही नाही झालं. म्हणजे असं काही फार स्पेसिफिक काही झालेलं नाहीये. तू उगाच काही विचार करू नकोस. हो, हे तुम्हाला सांगतेस? आज ओळखतोय मी तुला. हे बघ, तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय हे मी सहज सांगू शकतो. सांग आता काय झालंय? बरोबर आहे तुझं. मी एका वेगळ्याच विचारात होते. ऍक्च्युली विचारापेक्षा शंका येऊन गेली मनात. कुठली शंका? अहिल्या, मी काहीतरी विचारतोय तुला. सॉरी. कुठली शंका? श्रीकांत, आपण आदित्यच्या बाबतीत काही करत नाही आहोत ना? हे बघ, म्हणजे आजपर्यंत आपल्याला आदित्यची काळजी करायची काही गरजच नाही पडली, कारण त्याचे निर्णय कायम त्यानेच घेतले आणि ते सगळे निर्णय योग्यच ठरले. पण ह्या वेळेला लग्न किंवा लाईफ पार्टनर ह्या विषयाला घेऊन तो माझ्यावर अवलंबून आहे आणि मला त्यात कुठली चूक नाही करायची.